रात्री पुण्यातून सुरू झालेला प्रवास छत्रपती संभाजीनगरमधील नांद्रा या गावी असलेल्या लोहगडाच्या पायथ्याशी येऊन थांबला. किल्ल्याच्या स्वागताला उभी होती एक सुंदर कमान. पायऱ्या चढून वर जाताच उजव्या बाजूला दिसले ते हेमाडपंथी शैलीतील प्राचीन रामेश्वराचे मंदिर. रामेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही भटकंतीला सुरुवात केली. मंदिराच्या डाव्या बाजूने आम्ही किल्ला भटकंतीला सुरुवात केली. थोडस वर चढून जाताच समोर दिसतो कातळात कोरलेला सुंदर असा किल्ल्याचा महादरवाजा. महादरवाजात क्षणभर विश्रांती घेऊन समोर दिसणारं दृश्य डोळ्यात साठवून आम्ही पुढच्या भटकंतीला सुरुवात केली. पायऱ्या चढून वर जाताच दृष्टीस पडतात कातळात खोदलेले खांबटाके. या खांबटाक्यांमधील पाणी पिण्यास योग्य असून पूर्वीच्या काळी या टाक्यांचा वापर पाणी पिण्यासाठी केला जात असे. पुढे गेल्यावर आपल्या दृष्टीस पडते एक पवित्र स्थळ, सीतामाईचं न्हाणीघर. स्थानिक आख्यायिकेनुसार इथेच सीतामाई आणि लवकुश यांचा संबंध असलेली कथा सांगितली जाते. त्यामुळेच या किल्ल्याला लहुगड असे नाव पडलेले असावे. लहुगड हा किल्ला आकाराने लहान असला तरी इतिहासाने आणि श्रद्धेने भरभरलेला आहे आणि अनेक प्राचीन इतिहास त्याला लाभलेला आहे. किल्ला हा आकारमानाने छोटा असल्यामुळे संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा तास आपणास पुरेसा होतो. किल्ला बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय शिवराय. भेटूया पुढच्या भागात. किल्ले वेताळवाडी.